आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत अर्थतज्ञ राहुल गांधींच्या मुक्ताफळांची. निमित्त आहे 2020 सालच्या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत किंवा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताच्या GDP मध्ये जवळजवळ 24% डिक्लाइन झालेली आहे. 24% गेल्या वर्षीच्या तुलनेतल्या, म्हणजे गेल्या वर्षीच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत 24% घट झालेली आहे. आणि यासाठी जबाबदार कोण, यावर चर्चा सुरू झालेली आहे. आणि राहुल गांधींना अर्थशास्त्रातलं किती कळतं हे आपल्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. जरी ते हार्वर्ड आणि ब्रिटन मधल्या सर्वोत्तम विद्यापीठातनं शिकून आलेले असले, पण या गोष्टीचा राजकीय फायदा घेण्याची संधी म्हणून त्यांनी या सगळ्याकडे बघितलं. सामान्य लोकांना ही उत्सुकता आहे की देशाचा GDP वाढीचा दर जो साधारणतः अनेक वर्ष 8 ते 9% असायचा, नंतर तो गेल्या काही वर्षात जागतिक मंदी सदृश्य परिस्थितीमुळे 5%, 6%च्या दरम्यान आला आणि आता तो उणे 24% कसा काय झाला. या संधीचा फायदा घेऊन सरकारवर हल्ला करण्यासाठी राहुल गांधी अनेक आठवडे किमान अनेक महिने तयारी करत होते. कारण अशा प्रकारचे आकडे येणार आहेत याचं भाकीत अनेक अर्थतज्ञांनी केलं होतं. आणि त्याचा माहोल तयार करण्यासाठी राहुल गांधींनी सुरुवातीला रघुराम राजन यांच्यापासून अनेक अर्थतज्ञांशी, अमर्त्य सेन यांच्याशी नाही केली, पण रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली. आणि हे आकडे ज्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहेत त्याच्या पार्श्वभूमीवर 3 व्हिडिओंची सिरीज त्यांनी प्रकाशित केली. राहुल गांधी जरी अर्थक्षेत्रातल्या थोरा मोठ्यांशी बोलले असले तरी हे जे व्हिडिओ प्रसिद्ध झालेले आहेत ते जर ऐकले तर राहुल गांधींच्या डोक्यावर कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीचा प्रभाव वाढतोय, किंवा ज्याला आर्थिक क्षेत्रात अतिडाव्या विचारांचा प्रभाव वाढतोय हे दिसून येतं. आणि काँग्रेस सारख्या देशातल्या एका प्रमुख पक्षाची ही जी वाटचाल आहे डावीकडे, ती सगळ्यांसाठी विचार करायला लावण्यासारखी आहे. या ज्या 24% GDP डिक्लाइन कडे मी येतो, पण राहुल गांधींच्या व्हिडिओत काय सांगितलेलं आहे तर राहुल गांधी ही सुरुवात करताना म्हणतात की 2008-9 साली अमेरिकेतल्या गृह क्षेत्रात मंदी आली आणि त्याच्यात जगभरात जी त्याच्यामुळे धुमाकूळ घातला गेला आणि भारत त्याच्यातनं सुरक्षित राहिला. तेव्हा मी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो आणि मी त्यांना विचारलं की भारत कसा काय सुरक्षित राहिला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, भारतात 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत, एक संघटित आणि असंघटित. आणि जोपर्यंत आपली असंघटित अर्थव्यवस्था मजबूत आहे तोपर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेला काही नुकसान होऊ शकत नाही. आणि भाजप सत्तेवर आल्यावर 2014 साली भाजपाने सिस्टमॅटिकरित्या ही जी असंघटित अर्थव्यवस्था आहे तिचं खच्चीकरण आरंभलेलं आहे. आणि ते खच्चीकरण कसं केलेलं आहे तर ते नोटबंदी, GST म्हणजे ज्याला राहुल गांधी गब्बर सिंग टॅक्स म्हणतात, आणि लॉकडाऊन, या 3 गोष्टींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं आहे, असंघटित क्षेत्राचं नुकसान केलेलं आहे. आणि त्यामुळे ही आजची परिस्थिती आलेली आहे. एवढ्यावरच राहुल गांधी थांबत नाही, तर राहुल गांधींना वाटतं ही जी नरेंद्र मोदी सरकारची जी उपाययोजना आहेत त्या देशातील सामान्य माणसाला गुलाम बनवायची ही एक रणनीती आहे. आणि नरेंद्र मोदींचे जे मित्र आहेत 10-12 औद्योगिक घराणी, ते अर्थात कोण त्याची नावं यांनी नाही घेतली, पण आपण ॲझ्युम करूया ते अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला वगैरे जे सगळे मंडळी असावीत, त्यांना फायदा पोहोचवण्यासाठी हे सगळं षडयंत्र चालू आहे. आणि कशा प्रकारे सामान्य माणसाला नाडायला, त्याला गरीब बनवायला, त्याला गुलाम बनवायला हे सगळं चालू आहे, अशा प्रकारची मांडणी राहुल गांधींनी पहिल्या व्हिडिओत केली. आपको ठगा जा रहा है, गुलाम बनाया जा रहा है, असं राहुल गांधी म्हणाले. दुसऱ्या व्हिडिओत त्यांनी नोटबंदीवर आपले ज्ञान लोकांशी शेअर केलं. त्याच्यात ते म्हणले 8 नोव्हेंबरला 8 वाजता नोटबंदी लावण्यात आली आणि पुरा हिंदुस्तान बँको के सामने खडा हुआ. 50 लाख रोजगार दिले आणि 68,000 कोटी रुपयांची कर्जमाफी. म्हणजे त्याच्यात राहुल गांधींची थेअरी अशी आहे की या नोटबंदीमुळे सामान्य माणसांनी आपल्या जुन्या नोटा 500 आणि 1000च्या ज्या बँकेत
डिपॉझिट केल्या त्या पैशांनी मोदी सरकारने अदानी आणि अंबानी आणि इतर त्यांच्या सगळ्या उद्योजक मित्रांची कर्जमाफी केली. म्हणजे मला हे कळत नाही की कर्जमाफी, बँकेची कर्जमाफी करायला कोणीतरी कॅश डिपॉझिट करायला कशाला पाहिजे, आणि सामान्य माणसांनी जरी बँकेत कॅश डिपॉझिट केली तरीही ते पैसे त्याचेच असतात, पुन्हा तो पैसे काढू शकतो, आणि तसे अनेक लोकांनी काढले. त्यामुळे या कर्जमाफीचा आणि बँकेत पैसे डिपॉझिट करण्याचं काय लॉजिक आहे ते मला कळलं नाही. पण त्याच्यामुळे त्यांनी ही परिस्थिती आली. आणि जे मोदी सरकारचं धोरण आहे कॅशलेस इंडिया, याच्यामुळे हे सगळं इन्फॉर्मल इकॉनॉमीची वाट लागलेली आहे. राहुल गांधींचं दुःख किंवा वेदना समजू शकतो, कारण राहुल गांधींच्या बहिणीचे यजमान रॉबर्ट वद्रा हे सगळे रिअल इस्टेटच्या उद्योगात आहेत. शेत जमीन विकत घ्यायची आणि त्याची दुप्पट चौपट किमतीत ती विकायची, असे अनेक उद्योग त्यांनी केलेले आहेत. आणि त्यामुळे जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा त्याचा रिअल इस्टेट सेक्टर मधल्या ब्लॅक इकॉनॉमीवर परिणाम झाला, आणि त्याच्यामुळे कदाचित काँग्रेसच्या पक्षाचे अनेक देणग्या कमी झाल्या असतील, आणि त्याच्यातनं ते नवीन बॉन्ड केल्यामुळे त्याचा परिणाम झाला असेल. जे काही असेल ते, पण त्यांच्या ती वेदना होती. तिसरं त्यांनी एक व्हिडिओ केला तो म्हणजे हा गब्बर सिंग टॅक्स बद्दल, आणि त्यांचं म्हणणं होतं की आमचा जो जीएसटी होता, युपीएचा जो जीएसटी होता, तो अतिशय साधा सोपा होता. एक देश एक कर, अमुक तमुक असं त्यांनी सांगितलं. अर्थात तो जीएसटी त्यांना का लागू करता आला नाही हे काही त्यांनी सांगितलं नाही. पण मोदींच्या जीएसटी मध्ये 4 वेगवेगळ्या स्लॅब आहेत, 5%, 8%, 12%, 28%. आणि हे 4 वेगवेगळे रेट अशासाठी आहेत की त्याच्यामुळे उद्योगपतींचा फायदा करून द्यावा. म्हणजे ही मला कळलं नाही की उद्योगपतींचा फायदा त्याच्यामुळे कसा होणार. पण राहुल गांधींना वाटतं की असे 4 कर लावले की जे उद्योगपती आहेत, ज्यांचे डीप पॉकेट्स आहेत, ज्यांच्यात सरकारला वाकवायची क्षमता आहे, ते सरकारशी काहीतरी साटलोटं असतं, ते सरकारशी काहीतरी डील करून आपल्याला कमी टॅक्स आणतात, आणि सामान्य व्यापाऱ्यांना आणि उद्योजकांना मात्र हायर रेट भरावे लागतात. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आता केंद्र सरकार राज्यांना जीएसटीचा शेअर देत नाहीये, आणि कशा प्रकारे ही सगळी लूट आहे. आज त्यांनी आणखीन एक काहीतरी ट्विट केली, व्हिडिओ त्यांनी सांगितलं की देशात 12 कोटी रोजगार गेलेले आहेत. म्हणजे जसं राफेलचा घोटाळा हा त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये वाढत होता, म्हणजे सुरुवातीला 500,000 कोटीपासून ते शेवटी 30,000 कोटी 60,000 कोटी रुपयांचा तो घोटाळा झाला. तसं देशात गेलेल्या रोजगारांची संख्या 50 लाखापासून सुरू झाली, आणि आता ती 12 कोटी रोजगार गेलेले आहेत असं राहुल गांधींना आज म्हणायचं आहे. आणि म्हणजे त्याच्यात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका करण्याचा विरोधी पक्षांना पूर्ण अधिकार आहे. आणि 24% जीडीपी डिक्लाइन झाल्यावर त्याची तुलना करणं की अन्य देशांची जीडीपी डिक्लाइन अर्थात ज्या देशांची कमी झाली ती का झाली आणि आपली का झाली हे सगळं समजून घेण्याचाही त्यांना अधिकार आहे. पण या सगळ्याच्या एन्व्हलपमध्ये आपला जो डावा अजेंडा आहे, समाजवादी, टोकाचा समाजवादी किंवा कम्युनिस्ट पक्षाच्या विचारधारेकडे झुकणारा जो अजेंडा आहे तो पुढे करायची राहुल गांधींना खरं गरज नाही. आणि त्याच्यातही डॉक्टर मनमोहन सिंग वगैरे यांची सगळ्यांची नावं घेऊन, कारण हे सर्व लोक आर्थिक सुधारणांच्या बाजूनी होते. जीडीपी डिक्लाइन कडे येऊया, आणि मग मी राहुल गांधींचा शेवटी पुन्हा एकदा त्याच्या टीकेतला फुलपणा सांगून देईन. पण देशातली जीडीपीची घट होती पहिल्या क्वार्टरमध्ये, आर्थिक वर्षाच्या पहिल्या क्वार्टरमध्ये, कॅलेंडर इयरच्या दुसऱ्या क्वार्टरमध्ये, म्हणजे 1 एप्रिल ते 30 जून पर्यंत ती अपेक्षित होती. अर्थात ती 24% अपेक्षित नव्हती, त्याच्याहून थोडी कमी अपेक्षित होती. पण याचं कारण म्हणजे देशात अतिशय कडक लॉकडाऊन केला होता. देशातलं आज अशी परिस्थिती आहे की कृषी क्षेत्रातला जीडीपीतला हिस्सा सातत्याने कमी होतोय, आणि सेवा क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक आहे. औद्योगिक क्षेत्राचा हिस्सा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि हे सुरुवातीचे 3 महिने जवळजवळ देशभर जवळजवळ सर्व उद्योग कडेकोट बंद होते, आणि ते बंद असल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम अपेक्षित होता. पण हे करणं आवश्यक होतं, कारण देशाची जी परिस्थिती आहे आणि याच्यात कुठलं सरकार जबाबदार काय, कारण हे सातत्याने गेल्या ही 70 वर्षाचं हे संचित आहे की देशातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था इतकी ढिसाळ आहे, इतकी अपुरी आहे की करोना सारखं संकट आलं असता जर हे सुरुवातीला लॉकडाऊन ठेवलं नसतं तर आज जी परिस्थिती आहे अनेक ठिकाणी, म्हणजे रोजच्या 80,000 90,000 केसेस होत आहेत, राज्यात 20,000च्या वर आता केस जायला लागलेत. ही परिस्थिती जर एप्रिल मे जून मध्ये आली असती
तर देशात अनागोंदी माजली असती, एका अर्थाने देशात अराजकता माजली असती आणि त्यामुळे अन्य देशांच्या तुलनेत आपल्याला अधिक कडक लॉकडाऊन करावा लागला. अनेक युरोपियन देशांनी, अमेरिकेने हा लॉकडाऊन केला नाही. याचं कारण त्यांना वाटलं की त्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर ते बराच खर्च करतात, अनेक ठिकाणी 50% कर लोक भरतात आणि त्याच्यामुळे त्यांना वाटलं की जरी लोक आजारी पडले तरी आपण त्यांना हॉस्पिटलाइज करून बरे करू शकू. अर्थात अशा देशांनाही कोविड-19चा खूप मोठा फटका बसलाय. ज्या ज्या देशांनी कोविड विरुद्ध अधिक बिनधास्त धोरण, अधिक केअरलेस धोरण अवलंबलं, त्यांना सगळ्यांना त्याचा फटका बसला. ज्यांनी त्याच्या पुढे नमतं घेतलं त्यांचं नुकसान तुलनेने कमी आहे आणि भारतात त्यामुळे आता जो केसलोड आहे तो ज्या स्तराला गेलेला आहे ते अपेक्षित होतं. पण हाच केसलोड जर एप्रिल-मे मध्ये गेला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. म्हणून हा स्ट्रिक्ट लॉकडाऊन केला गेला आणि त्याच्यामुळे सेवा क्षेत्र बंद होतं. पर्यटन असेल, हॉटेलिंग असेल, बँकिंग, इन्शुरन्स असेल, त्याच्या स्टाफ तुम्ही 10%, 5% कर्मचाऱ्यांचं काम करत होतात. छोटे मोठे लोकांची शोरूम, दुकानं हे सगळं बंद होतं आणि त्यामुळे हे सगळं बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे 2 मोठे स्तंभ एका अर्थाने या पहिल्या 3 महिन्यात ढासळले आणि जो काही देशाला हातभार, म्हणजे अर्थव्यवस्थेला जो काही थोडासा हातभार लागला तो कृषी क्षेत्रामुळे लागला, कारण कृषी क्षेत्राची या 3 महिन्यात चांगली वाढ झाली. आणि दुसरा जो त्याला फॅक्टर होता तो सार्वजनिक क्षेत्रातलं सरकारचं स्पेंडिंग, म्हणजे त्याच्यातनं पायाभूत सुविधा आणि लोकांना जे त्यांच्या बँक अकाउंटवर सरकारने ट्रान्सफर केले पैसे, त्याच्यातनं अर्थव्यवस्थेला थोडा हातभार लागला. पण तो पुरेसा नव्हता, कारण ज्याचं 20% शेअर असतो त्याच्या खांद्यावर सगळी जबाबदारी होती आणि 80% शेअर होता त्यांना विश्रांती, अशी ही परिस्थिती होती. पण आज हा क्वार्टर 2 मध्ये आहे, म्हणजे फायनान्शियल क्वार्टर 2 मध्ये परिस्थिती सुधारू लागलेली आहे. आपण आता व्ही शेप रिकव्हरीच्या दृष्टीने वाटचाल करत आहोत. व्ही शेप म्हणजे तुमची अर्थव्यवस्था अशी व्ही सारखी खाली जाते आणि मग पुन्हा व्ही सारखी बाउन्स बॅक करते. तरीही एकूण वर्षभरात गेल्या वर्षीच्या तुलनेत जीडीपीचा डिक्लाइन होऊ शकतो आणि तो 10% होऊ शकतो, अशी अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत. पण ही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे. त्याच्यावरही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विधानाचा या पुरोगाम्यांनी सगळ्यांनी अर्थ असा काढला की हे देवाची करणी वगैरे, म्हणजे देवावर विश्वास ठेवणाऱ्या अंधश्रद्धा वगैरे असं सगळं करायला हे केला. ऍक्ट ऑफ गॉड जे आहे त्याचा अर्थ जे तुमच्या हातात नाही. हे तुम्ही आयुष्यात जेव्हा असे प्रसंग येतात की जे तुम्ही प्लॅन केलेले नसतात, जे अचानक अपघात होतात, तशा प्रकारचा प्रसंग आहे आणि त्यामुळे याचे आकडेवारी आणि हे तुमच्या कारभाराशी जोडले जाऊ नयेत. आता ह्या परिस्थितीमध्ये काँग्रेस शासित राज्यांचा आणि त्याचे मित्रपक्ष, खास करून आता काँग्रेसला खूप मित्रपक्ष उरलेले नाहीयेत. एक शिवसेना आहे आणि एक ममता बॅनर्जी आहेत आणि एक हेमंत सोरेन आहेत. हे तिघच जण आता उघड उघड काँग्रेसच्या सोबत जात आहेत. या सर्व सरकारांचा दृष्टिकोन या सगळ्या याच्यात कसा राहिलेला आहे की हे जे सगळं लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये ज्याच्यातनं थेट राज्य सरकारला महसूल मिळतो, कारण सगळ्या गोष्टी काही जीएसटीच्या आतमध्ये आलेल्या नाही आहेत. रिअल इस्टेट आहे, अल्कोहोल आहे, दारू आहे, सोनं आहे आणि या सगळ्यावर राज्य कर लावू शकतं. त्यामुळे ज्याचे पैसे, कराचे पैसे थेट राज्य सरकारला मिळतात, त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर चालू करायच्या, कारण मला पैसे मिळणार आहेत. ज्या गोष्टींचा महसूल पहिले केंद्राकडे जातो आणि मग तो कराच्या वाट्याच्या रूपाने राज्याकडे येतो, अशा गोष्टीमध्ये आस्ते कदम करायचं. मग हे आम्ही सुरू नाही करू शकत, ते नाही सुरू करू शकत, आपला अधिक कडक लॉकडाऊन लावायचा. याचं कारण का असेल माझा हरी तर दही खाटल्यावरी, म्हणजे मोदी बघून घेतील, मी काही केलं नाही तरी मला माझा वाटा मिळाला पाहिजे. पण हा जो सगळा जीएसटीचा सगळं खटाटोप आहे तो तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक टीम म्हणून काम करते. राज्यांमध्ये कोविडचं संकट कमीत कमी होईल यासाठी प्रयत्न केले जातात. कोविडच्या संकटात जास्तीत जास्त उद्योगधंदे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला धोक्यात न आणता सुरू केले जातात. तेव्हा त्याच्यातनं जीएसटी रूपी केंद्राला महसूल मिळतो आणि त्या केंद्राच्या महसुलातनं तो वाटा राज्य सरकारकडे येतो. पण तिथे जर राज्य सरकारने असा विचार केला की मी माझ्याकडे काही सुरूच करणार नाही किंवा लॉकडाऊन वाढवतच राहणार, असं जर केलं तर ते इक्वेशन बिघडतं आणि ते बिघडणं स्वाभाविक होतं. कारण जेव्हा ही जीएसटीची रचना केली होती तेव्हा राज्यांना त्यातला कराचा वाटा देणं आणि दरवर्षी त्याच्यात 14% वाढ होईल. अर्थात ही वाढ वेगवेगळ्या अर्थतज्ञांच्या समित्यांनी सुचवली होती की एवढी वाढ होऊ शकते.
कारण कराच्या आकारणीत वाढ होऊ शकते. पण अशा प्रकारचं जेव्हा संकट येईल तेव्हा त्याला काय करायचं हे काही त्यांनी अपेक्षिलं नव्हतं आणि ती जीएसटी लागू केल्यावर आली. आणि त्यामुळे या काँग्रेस आणि शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा, ममता बॅनर्जी वगैरे यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला काही माहिती नाही, तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं तेवढे पैसे आम्हाला तुम्ही द्यायला हवेत. आणि त्याच्याबाबत केंद्र सरकारचा दृष्टिकोन आहे की हे एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे, हे संकट आपण दोघांनी मिळून पेललं पाहिजे, दोघांनी मिळून सामोरं गेलं पाहिजे. आणि त्यामुळे केंद्र सरकारने सांगितलं की या वर्षीची बिकट परिस्थिती बघता राज्यांनी त्यांना जीडीपीच्या किती टक्के कर्ज डोक्यावर घेता येतं त्यात वाढ करून दिली आणि त्याच्यासाठी काही आर्थिक सुधारणा तुम्हाला कराव्या लागतील. त्या केल्या तर तुम्ही कर्ज घ्या आणि काम सुरू करा आणि तुमचा खर्च करा. पण राज्यांचं म्हणणं मी कर्ज घेणार नाही, तुम्ही मला जीएसटीचे पैसे द्यायचे आणि जसं प्रॉमिस केलं होतं तसं त्याच्यात 14% वाढही करून द्यायची. आणि त्याच्यामुळे जोपर्यंत हे केंद्र आणि राज्य यांच्यातलं हे भांडण संपत नाही, यांच्यात एकवाक्यता होत नाही, तोपर्यंत अशा प्रकारची कुरबुर चालू राहणार. त्याच्यातलं जे मोदी सरकार विरुद्ध आहेत ते अशा प्रकारची एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. विकसित देशांचं उदाहरण देत आहे, पण ते आपण समजून घेतलं पाहिजे. इथल्या बऱ्याच विकसित देशांमध्ये स्ट्रिक्ट लॉकडाऊन लावला नव्हता, भारताने अतिशय कडक लॉकडाऊन लावला होता, म्हणून अर्थव्यवस्थेचं नुकसान झालेलं आहे. जिथे हे नुकसान अमेरिकेत वगैरे 20%, 22% या साधारणतः भारतापेक्षा थोडं कमी झालंय बऱ्याच देशांमध्ये, पण तिथेही जीडीपीच्या वाढीचा दरही एरवी कमी असतो आणि त्यामुळे तिथे होणारं नुकसान हे जास्त असतं. आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. या क्वार्टरमध्ये ही रिकव्हरी होईल, परिस्थिती रातोरात बदलणार नाही, पण एक बऱ्यापैकी चांगली परिस्थिती होईल अशी आपण आशा करूया. आता शेवटच्या स्टेटमेंटमध्ये मी राहुल गांधीच्या अर्थशास्त्राकडे येतो, कारण हे जे असंघटित क्षेत्राची जी भलेमण राहुल गांधी करत आहेत हे देशाला गरीब ठेवण्यात सगळ्यात जास्त जबाबदार आहेत. तुम्ही असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं अशासाठी कौतुक करताय की बघा जागतिक शॉक पासून तुम्ही त्याच्यातनं वेगळे राहता. पण जेव्हा तुम्ही जागतिक शॉक पासून वेगळे राहता तेव्हा तुम्ही जागतिक घोडदौडीपासूनही तुम्ही वेगळे राहता. म्हणजे जोपर्यंत तुमची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली नव्हती तोपर्यंत तुमच्याकडे आर्थिक शिस्त नव्हती, धोरणातलं सातत्य नव्हतं, वाटेल ते निर्णय घेत होतात, कर्जमाफी करत होतात, लोन मेळावे भरवत होतात, सरकारी कंपन्यांमध्ये वाटेल तशी भरती करत होतात. आणि हे सगळं केलं म्हणूनच ही सगळी सोनं गहाण टाकायची वेळ आली आणि डॉक्टर मनमोहन सिंगांना आर्थिक सुधारणा कराव्या लागला. आणि या आर्थिक सुधारण्यातलं महत्वाचं पाऊल म्हणजे देशातल्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना संघटित क्षेत्रात आणणं. कारण जगातले जे जे कोणी औद्योगिक क्षेत्रातले, सेवा क्षेत्रातले आघाडीचे देश आहेत तिथे मोठ्या प्रमाणावर लोक संघटित क्षेत्रात काम करतात. अगदी चीनमध्येही चीननी शेती कृषी क्षेत्रातनं लोकांना संघटित क्षेत्रात आणलं आहे. त्यामुळे राहुल गांधींनी हे सांगावं की जगातल्या बाकीच्या आघाडीच्या देशांना संघटित क्षेत्रात आणून जर फायदा होतो तर भारतात हे नुकसान कसं काय होतं. हे खरं आहे की जेव्हा अशा प्रकारचा शॉक बसतो तेव्हा संघटित क्षेत्राला होणारं नुकसान असंघटित क्षेत्रापेक्षा जास्त असतं. पण जेव्हा तुम्ही कॅश बेस्ड इकॉनॉमी करता, लोकांना असंघटित क्षेत्रात ठेवता, याचा अर्थ तुम्ही लोकांची बँक अकाउंट उघडत नाहीत, लोकांचा प्रॉव्हिडंट फंड नाही, लोकांना इन्शुरन्स कव्हर नाही, लोकांना मेडिकल बेनिफिट्स नाही, लोकांना कामाच्या ठिकाणी चांगल्या सोयी सुविधा नाही, नुसते जाचक कायदे करून ठेवतात. आणि त्यामुळे या कायद्यामुळे मोठमोठे उद्योजक गुंतवणुकीला येत नाहीत, कंपन्या या सगळ्या सेटअप करत नाहीत आणि मग त्यामुळे कॉटेज इंडस्ट्रीमध्ये तुमचं प्रोडक्शन चालतं आणि कामगारांना अतिशय वाईट अवस्थेत काम करावं लागतं, त्यांना कुठलंही कवच मिळत नाही. मोदी सरकारने असंघटित क्षेत्रातनं बाहेर काढायचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय स्वागतार्ह आहे. कारण या मोदी सरकारच्या काळात जवळजवळ देशात प्रत्येक कुटुंबात बँक अकाउंट उघडलं गेलेलं आहे. जे तुमचे डायरेक्ट बेनिफिट्स, जे सगळ्या योजनांचे फायदे होते, जे काँग्रेसच्या काळात कागदावरच राहायचे आणि 100 रुपये खर्च केले की फक्त 15 रुपये खालपर्यंत पोचायचे, अनेक ठिकाणी तर तेही पोचायचे नाहीत, ते पैसे 100% पैसे थेट लोकांच्या बँक खात्यात जायला लागले. आणि यामुळे लोकांना त्याच्यात मेडिकल इन्शुरन्सही मिळू लागला, त्याच्यात बाकीचे त्यांना रिटायरमेंट बेनिफिट्सही मिळू लागले. केंद्र सरकारला लोकांपर्यंत पोहोचायची सोय उपलब्ध झाली.
आणि हे सगळं असताना राहुल गांधींना आपल्या आजीची म्हणजे इंदिरा गांधींच्या काळातल्या आर्थिक धोरणांची आठवण येत असेल आणि तशा प्रकारची व्यवस्था जर ते तयार करायचा प्रयत्न करत असतील तर देशाच्या हिताच्या दृष्टीने ते अतिशय घातक आहे. या प्रकारचे गरीब नवाज मेंटॅलिटी पूर्वीच्या काळात चालायची. या काळात गरिबांच्या नावाने रडायचं आणि स्वतः सगळे बाकी सगळ्या गोष्टी श्रीमंती थाटाच्या करायच्या हे आता फार लोकांना मान्य होणार नाही. त्यामुळे राहुल गांधींच्या आर्थिक धोरणाचा त्याचा समाचार घेतला पाहिजे. हे धोरण अगदी काँग्रेसच्या धोरणाशीही मिळत नाही, जे धोरण डॉक्टर मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, मॉन्टेक सिंग अहलुवालिया आणि पी चिदंबरम, अगदी बाकी कोणाचं नाव घेत नाही, पी चिदंबरम यांचं नाव घेतो, यांनी जे धोरण आणलं त्याच्याशी हे राहुल गांधींचं धोरण पूर्णतः विसंगत आहे. जर महाराष्ट्र सरकारला किंवा काँग्रेस शासित राज्यांना हे मान्य असेल तर त्यांनी लोकांची परमनंट भरती करावी. लोकांना म्हणजे लाखोंच्या संख्येने लोकांना आपल्या राज्य सरकारच्या नोकऱ्या द्याव्यात आणि त्यांना 6 पे कमिशन 7 पे कमिशननी पगार द्यावेत. पण ते हे करणार नाहीत, कारण हे करणं त्यांना झेपणार नाही. त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट म्हणजे मोदी सरकारकडे बोट दाखवून तक्रार करत राहायची. पण या भूलथापांना लोक आता फारसे बळी पडणार नाहीत. हा सगळा राहुल गांधींचा जो दृष्टिकोन आहे त्याच्याबाबत तुम्ही म्हणाल की राहुल गांधींना गांभीर्याने कोण घेतं, पण आजही राहुल गांधी देशाच्या एका प्रमुख पक्षाचे विरोधी पक्षाचे नेते आहेत आणि तिथे जर त्या विरोधी पक्ष जर आणखीन डावीकडे जात असेल तर ते चिंतेचं कारण आहे. त्यामुळे या विषयाकडे गांभीर्याने बघायला हवं. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH14.